नमस्कार, आपण पाहत आहात एसएम स्टार मराठी। जत तालुक्यातील डफळापूर येथे श्री मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। महाराष्ट्र आणि कर्नाटक नंदीवाले समाजाचे श्रद्धास्थान असणारे जत तालुक्यातील डफळापूर जिरग्याळ रोडवर रानात श्री मरगुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भरते। महिला वर्ग नटून थटून अंगभर आभूषणे घालून यात्रेचा आनंद लुटतात। या दिवशी सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक आदी भागातील नंदीवाले समाजाच्या भाविकांची हजारोच्या संख्येने येथे गर्दी होते। भाविक सकाळी 6 वाजल्यापासून डफळापूर येथे येण्यास सुरुवात होते। श्री मरगुबाई देवीला लागणारे पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांची डफळापूर बाजारपेठेत मोठी गर्दी होती। त्यामुळे आठवड्याचा बाजार नसताना सुद्धा पेठेला बाजारपेठेचे स्वरूप येते। भाविक गावात साहित्य खरेदी करून जिरग्याळ रोडवर 2 किलोमीटर अंतरावरील रानात असणाऱ्या श्री मरगुबाई देवीला मोठ्या श्रद्धेने जाऊन दर्शन घेतात। यावेळी आमचे प्रतिनिधी किरण कोळे यांनी भाविकांची भेट घेतली। मरगुबाई देवीची यात्रा आणि यात्रेमध्ये मी इथं आलेलो आहे आणि वसंतराव देशमुख इस्लामपूरचे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की यात्रेविषयी त्यांचं काय मत आहे। या ठिकाणी मी वसंतराव देशमुख इस्लामपूर महाराष्ट्र राज्य पंच कमिटीचा मी अध्यक्ष आहे आता सध्या। तर या ठिकाणी डफळापूर येथे मरगुबाई यात्रेनिमित्त इथं सर्व बांधव आमचे नंदीवाले समाज, निव्वळ नंदीवाले समाज या ठिकाणी जमतात आणि मोठ्या संख्येनं जमतात आणि पूर्ण महाराष्ट्राहून येतात। पण कोल्हापूर विभाग या ठिकाणी पूर्ण तो प्रत्येक घरटी एक बकरं इथं दिलं जाते आणि अशाच पद्धतीनं लक्ष्मी देवालय चोरोशी या ठिकाणी सांगली, सातारा आणि परत लक्ष्मी देवालय, मरगुबाई लक्ष्मी देवालय, गुंडेवाडी या ठिकाणी भाविक देवीला बोकडाचा नैवेद्य दाखवून दर्शन घेतात। तिथेच परिसरात मिळेल तिथे चुली मांडून स्वयंपाक बनवला जातो। यात्रा खाऱ्या नैवेद्याची असल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे चोख बंदोबस्त ठेवलेला असतो। यात्रा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर रानात भर पावसाळ्यात असल्याने यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी ग्रामपंचायतकडून किंवा शासनाकडून निवाऱ्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांचे पावसात फार हाल होते। यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना मरगुबाई देवस्थान ट्रस्टचे सचिव सर्जेराव भोसले म्हणाले, आज जागेत थोडीशी आमची यात्रा भरवण्यासाठी अडचण होत आहे, तरी जास्तीत जास्त आम्हाला या भाविकांची सोय व्हावं यासाठी शासनाकडून आम्हाला फार मोठी मदत, कारण का ऑगस्ट महिन्यात पावसाळ्यात यात्रा असल्यामुळं जास्तीत जास्त भाविकांची इथे सोय व्हावी आणि सभामंडप आणि निवाऱ्याची सोय व्हावी हेच आमची शासनाकडे मागणी आहे। या यात्रेचं एक खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल की 2 ते 3 जिल्ह्यातून येणाऱ्या 4 ते 5 हजार भाविकांच्या गर्दीच्या मरगुबाई यात्रेकडे स्थानिक प्रशासनाची मात्र पाठ असते। या यात्रेसाठी लोणावळ्याहून आलेले नंदीवाली समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री हनुमंतराव पवार आमच्या प्रतिनिधीशी समस्या मांडताना म्हणाले, यात्रेविषयी तुमचं काय मत असेल ते सांगा। म्हणजे इथं बसाय उठायला फार म्हणजे अडचण आहे। हजारो भक्त म्हणजे मरगुबाईच्या देवस्थानाच्या दर्शनाला येतात। या ठिकाणी पावसाळा असल्यामुळे फार लोकांचे हाल होते। या ठिकाणी 1.5 एकरमध्ये कंपाऊंड आणि सभागृह बांधून मिळावं शासनाकडून आणि पाण्याची सोय झाली पाहिजे। कसं या प्रमुख मागण्या नंदीवाले समाजाची लोकसंख्या 1 लाख अंदाजे आहे, तरी
या शासनाने आमच्या मागण्याकडे लक्ष देऊन डफळापूरच्या यात्रेचं सगळं नियोजन करावं, आणि नाहीतर आम्ही उद्या या इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यांना जागा दाखवून देऊ. हजारो नंदीवाले समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मरगुबाई देवीचा पूजेचा मान मात्र मातंग समाजाकडे असल्याने चर्चेचा विषय बनला आहे. या मरगुबाई यात्रेस ग्रामपंचायतकडून वा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याने नंदीवाले समाजातील मोरकी मंडळी एकत्र बैठक घेऊन सर्व जात्रेचा लेखाजोखा समाजासमोर मांडतात. 4:30-5च्या नंतर लांबून आलेले भाविक परतीच्या प्रवासाला लागतात. डफळापूरहून किरण कोळीसह मी सुभाष माने, यशम स्टार मराठी.